पूर नगर परिषदेसमोर सोमवारी शहरातील सर्व दिव्यांगांनी आपल्या हक्काच्या 5% निधीसाठी तीव्र धरणे आंदोलन सुरू केले होते। नगर परिषद आवारात मोठ्या संख्येने जमलेल्या दिव्यांगांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या 5% निधीची रक्कम तातडीने मिळावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। या निधीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे हे शासकीय कामानिमित्त शहराबाहेर असल्यामुळे आंदोलकांमध्ये अधिक रोष निर्माण झाला होता। मुख्याधिकारी भेटायला येत नाहीत म्हणजे आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। दिव्यांग बांधवांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि घोषणाबाजी अधिक तीव्र केली। नगरपालिका कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। यानंतर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत आंदोलकांची मागणी मान्य केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दिव्यांगांच्या 5% निधीपोटी 4,50,000 रुपयांचा चेक आंदोलकांना सुपूर्द करण्यात आला। निधीचा चेक मिळाल्यानंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आणि आपले धरणे आंदोलन तात्काळ मागे घेतले। साहेबांना फोन पण केला, मुख्याधिकारी साहेब फोन उचलत नाही। त्यांचं म्हणणं आहे की मी कलेक्टर ऑफिसला मीटिंगला आहे। मग मला हे म्हणायचं, तुम्हाला जरा कलेक्टर ऑफिसला नेहमी मीटिंग राहते तर तुम्ही कलेक्टर ऑफिसपाशी ड्युटी घेऊन टाका, आम्हाला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी द्या आणि अपंगांचे काम थेट होऊन द्या। हे हिशोबाने जरा तुम्हाला पटत असेल तर कलेक्टर साहेबांना हे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काहीतरी शिक्षा द्यावा। दुसरी गोष्ट आहे, आमचे तालुक्याचे आमदार प्रशांतजी बम साहेब तहसील कार्यालयाला भेट दिली, त्यांना आज येईल इथे। त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून संतोषजी आगळे गंगापूर शहराचे मुख्य अधिकारी साहेब आहे, आजच्या दिवशी ते गैरहजर आहे, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी आमची सगळ्या दिव्यांगांची इच्छा आहे।